नमस्कार मित्रांनो. राज्य सरकारच्या एका महत्त्वाच्या निर्णयावर आज आपण बोलूया. सरकारनं शेतजमीन वाटणीपत्राच्या नोंदणीवरील फी ती पूर्णपणे माफ केली. त्यामुळे आता शेतजमिनीचं वाटणीपत्र नोंदणी कार्यालयात नोंदवताना तुम्हाला कोणतंही शुल्क भरावं लागणार नाही. शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला. 20 एप्रिलला महसूल विभागानं याबाबतचं एक परिपत्रक जारी केले. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. 25 मे 2025 मध्ये सरकारनं घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून झालेली आहे. या आधीच्या निर्णयात काय होता तो निर्णय, या अगोदरचा तो आपण पहिला पाहूया. तहसीलदाराकडे जाऊन कलम 85 अंतर्गत वाटणी केली तरच नोंदणी फी माफ मिळत होती. मात्र अनेक शेतकरी हे तहसीलदाराकडे न जाता आपापसात बोलून म्हणजे सहमतीनं थेट वाटणीपत्र तयार करायचे आणि मग नोंदणी कार्यालयात जायचे. अशा शेतकऱ्यांना मात्र नोंदणी फी भरावीच लागत होती. म्हणजेच एकाच प्रकारच्या कामासाठी कोणाला फी माफ तर कुणाला फी भरावी लागत होती. ही बाब लक्षात घेऊन शासनानं आता सुधारित आदेश काढून गैरसमज दूर केलाय. दरम्यान या निर्णयाचा सर्वाधिक फायदा एकाच शेतजमिनीच्या अनेक मालकांना म्हणजे सहधारकांना होणार आहे. त्यांना जमीन वाटून घेताना वाटणीपत्रावर आता 1 रुपया देखील नोंदणी फी भरावी लागणार नाही. म्हणजेच कुटुंबातील सदस्यांमध्ये वडील, आई, मुलं, भाऊ बहीण यांच्यात जमिनीची वाटणी झाल्यावर ही फी माफ राहणार आहे. त्याचबरोबर वडिलोपार्जित शेतजमिनीचे वारसा हक्कांना सर्व वारसांनी मिळून वाटणीपत्र तयार केल्यावर देखील नोंदणी फी आकारली जाणार नाही. समजा एखाद्या घरात वडिलांची शेतजमीन आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतर मुलांना ती वाटून घ्यायची आहे. अशा वेळी पूर्वी फी भरावी लागत होती. आता मात्र तीच फी सरकारनं पूर्णपणे माफ केली. उदाहरण तुम्हाला सांगितलं. थोडक्यात या निर्णयाचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. पहिला फायदा, नोंदणी फी माफ झाल्यामुळे जमीन वाटणीची प्रक्रिया आता अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद होणार. दुसरा फायदा काय, तर आतापर्यंत नोंदणी फीच्या भीतीनं अनेक शेतकरी वाटणीपत्र नोंदवणं टाळत होते किंवा त्याला उशीर करत होते. आता तसं होणार नाही. तिसरा फायदा काय, शेतकरी वेळेत वाटणीपत्र नोंदवतील, त्यामुळे जमिनीचे हक्क स्पष्ट होतील आणि कुटुंबातील वाद कमी होतील. आणि चौथा फायदा काय, भविष्यात जमिनीवरून होणारे कौटुंबिक वाद आणि न्यायालयीन खटले कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तुम्हाला अशी वाटणी करायची असल्यास वेळ घालवू नका, लगेच वाटणीपत्र करून घ्या. आज आपण आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया तुमच्या कामाच्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.